अमित शहा यांचे काय आहे आदेश आणि का मिळणार शिवसेनेच्या या 3 आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू? महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीनंतर आता नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले असून नव्या कॅबिनेटमध्ये मोठ्या प्रमाणात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत भाजप दिल्ली हायकमांडची भूमिका महत्त्वाची ठरत दिसत आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांच्या आदेशाने महाराष्ट्रात क्लीन अँड क्लिअर लोकांचे मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे यापूर्वी महायुती सरकारात मंत्री राहिलेले आणि यंदा निवडून आलेल्या 3 आमदारांना मंत्रिपदापासून वगळण्यात येणार असून या तिघांना नक्कीच डच्चू मिळणार आहे, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. पाहूया कोण आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदेचे 3 आमदार. यापूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारात मंत्री असताना ज्या मंत्र्यांनी राजकीय आणि सामाजिक स्तरावर वादग्रस्त अशी वक्तव्य आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि नैतिक आचरण संबंधात आरोप लागले आहेत, असे आमदारांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात नवे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री मिळाल्यानंतर कॅबिनेट स्थापनेच्या हालचालीला वेग मिळाला आहे. मात्र या नव्या मंत्रिमंडळात युवा आमदारांचा समावेश करताना वादग्रस्त ठरलेल्या आमदारांना आणि पूर्वीच्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात समावेश होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात 3 लोकांना मंत्रिपद मिळणार नाही, ही दाट शक्यता आहे. यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि तानाजी सावंत यांचा नाव वगळण्यात येणार असल्याची शक्यता अमित शहा यांच्या आदेशामुळे निर्माण झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणून क्रमशः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आणि काही मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर संपूर्ण कॅबिनेटमध्ये महायुतीमधील 3 पक्षामधील नेते आणि आमदारांना मंत्रिपद आणि त्यांना खाते देण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. पण महायुती 2.0च्या नव्या मंत्रिमंडळात यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य, विधाने आणि यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले अशा माजी मंत्र्यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्री सुद्धा मिळणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे 3 माजी मंत्र्यांचा पुन्हा समावेश न करता त्यांना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून डच्चू मिळणे नक्की झाले आहे. विशेष म्हणजे हे 3 माजी मंत्री मुंबई येथे ठाण मांडून कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.